Good morning, students. This is the next video on Bookkeeping and Accountancy Standard 12. In this video, we are going to discuss problem number 10 from your textbook exercise. So, this is the problem. They have given you receipt and payments account and they have asked you to prepare income and expenditure account and the balance sheet. So, नेहमीसारखं सुरुवातीला आपण पोस्टिंग बघून घेऊया. रिसीट साईडला ओपनिंग बॅलन्सेस कुठेही पोस्ट होणार नाहीत. आफ्टर दॅट दे हॅव गिवन यू इंटरेस्ट सबस्क्रिप्शन, हे दोन्हीही रेव्हेन्यू रिसीट्स आहेत. सो दीज वुड बी पोस्टेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. लाईफ मेंबरशिप फीज आणि डोनेशनला दे हॅव गिवन यू this information. 50% of donations are for building fund, means 50% of donations should be capitalized. हे जेव्हा स्पेसिफिक फंडसाठी असतं तेव्हा आपण ते काय करणार आहोत, त्या फंडमध्ये दाखवणार आहोत बॅलन्स शीटमध्ये. सो इफ यू सी हिअर इन द ॲडिशनल इन्फॉर्मेशन दे हॅव ऑल्सो गिवन यू बिल्डिंग फंड ओपनिंग balance is 10 lakh rupees. This is the opening balance. To this balance you are going to add 50% of the donations. So इथे जे donations आहेत 7 lakh rupees, याच्यातले 50% म्हणजे 3,50,000 तुम्ही बिल्डिंग फंडमध्ये ॲड करणार आहात बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला, आणि उरलेले जे आहेत 3,50,000 दॅट यू आर गोइंग टू शो ॲज अ रेव्हेन्यू रिसीट इन द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नेक्स्ट दे हॅव गिवन द बॅलन्स टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. तेच आपण आत्ता बघितलं की आपण ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवणार आहोत. ऑल्सो दे हॅव गिवन दॅट लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. टू बी कॅपिटलाइज्ड म्हणजे कॅपिटल फंडमध्ये तुम्हाला ॲड करायचे आहेत. सो इथे लाईफ मेंबरशिप फीज ज्या आहेत 25,000 हे तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये न दाखवता कॅपिटल फंडमध्ये या ओपनिंग बॅलन्समध्ये ॲड करायचं आहे. ओके, सो दोज एंट्रीज विच यू आर गोइंग टू पोस्ट टू द बॅलन्स शीट आय हॅव अंडरलाइंड दोज विथ द ग्रीन कलर. ओके, सो ह्या सगळ्या रिसीट्समध्ये तुम्ही लाईफ मेंबरशिप फीज आणि डोनेशन्स बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार आहात. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे ट्युशन फीज रिसिव्ड, टर्म फी रिसिव्ड, सन्ड्री रिसीट्स अँड ॲडमिशन फीज. या सगळ्या ज्या आहेत ह्या रेव्हेन्यू रिसीट्स आहेत आणि म्हणून त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करणार आहात. सो in all, if you see the receipt side, you are going to transfer life membership fees and 50% of donations to the balance sheet, and rest of the entries will be transferred to income and expenditure account. Now let's see the payment side. Payment side la they have given you salaries to teaching staff, electricity charges. Both these are revenue payments and hence will be transferred to income and expenditure account. Next they have given you books and furniture. This means books purchased and furniture purchased during the year. हे दोन्हीही assets आहेत, assets purchased आहेत. सो ते आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, वी आर गोइंग टू ट्रान्सफर इट टू द बॅलन्स शीट. सो बुक्स आणि फर्निचर दोन्हीही तुम्ही बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार आहात. देन दे हॅव गिवन यू स्टेशनरी. Stationery again is a revenue payment and hence will be transferred to income and expenditure account. Next they have given you fixed deposits. So these deposits they have also given you the date on which it is purchased. It is 31st March 2019. म्हणजे अगदी इयर एंडच्या दिवशी त्यांनी ते परचेस केलेले आहेत. So this you are going to show in the balance sheet. Date is given. So we will see if they have given any other information regarding this calculation of interest or anything. ते आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये नंतर चेक करणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही काय लक्षात घ्यायचं आहे की याचं पोस्टिंग कुठे होणार आहे, बॅलन्स शीटला. लास्टली they have given you the closing balances of cash in hand and cash at bank. The closing balances are always transferred to the balance sheet. So in all, if you see the payment side, you would see salaries, electricity charges and stationery
ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या रेव्हेन्यू पेमेंट्स आहेत आणि म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ट्रान्सफर होतील. वाईल बुक्स, फर्निचर, फिक्स्ड डिपॉझिट अँड द क्लोजिंग बॅलन्स विल बी ट्रान्सफर्ड टू द बॅलन्स शीट. ओके, सो आय होप की तुम्हाला हे पोस्टिंग व्यवस्थित आता कळलेलं असेल. नाव लेट्स गो टू द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ओके, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये त्यांनी बुक्स आणि फर्निचर हे दोन जे असेट्स आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे आणि क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. अँड बिल्डिंग फंड, फिक्स्ड डिपॉझिट्स अँड कॅपिटल फंड ह्या गोष्टींचा फक्त ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो लेट्स सी वन बाय वन. बुक्स, दे हॅव गिवन यू द ओपनिंग बॅलन्स and the closing balance, and also they have given you the amount of books purchased during the year. म्हणजे इथे तुम्हाला ओपनिंग बॅलन्स आहे, परचेस ड्युरिंग द इयर्स आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे. सो व्हॉट यू नीड टू डू इज, आय विल शो यू ॲज अ वर्किंग नोट. यू शुड डू इट लाईक दिस. ओके, आता कधीही जेव्हा आपण बॅलन्स शीटमध्ये एखादा असेट दाखवतो तेव्हा कसा दाखवतो? वी शो इट इन दिस फॉर्मॅट. ओपनिंग स्टॉक ऑफ असेट, ॲड परचेसेस ड्युरिंग द इयर, देन वी गेट अ सबटोटल. फ्रॉम दॅट वी रिड्यूस डेप्रिसिएशन and then we get the closing balance of the asset. Now if you see in this problem, what they have done is they have given you the opening balance, they have given you the amount of purchases and they have given you the closing balance. त्यांनी तुम्हाला डेप्रिसिएशनच्या अमाउंट्स दिलेल्या नाहीत आणि त्या तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. बट इट इज व्हेरी इझी. हे जे आपण फॉर्मॅट फॉलो करतो, if you fill up all the given amounts in this, what you are going to get? बुकचा ओपनिंग बॅलन्स त्यांनी दिलेला आहे 6 लाख रुपीज. बुक्स परचेस ड्युरिंग द इयर आहेत 61,000. सो सब टोटल किती झाली? 6,61,000. नाव दे हॅव नॉट गिवन यू द डेप्रिसिएशन बट दे हॅव गिवन यू द क्लोजिंग बॅलन्स ऑफ द असेट विच इज 6 लाख. म्हणजे आधी ओपनिंग स्टॉक होता 6 लाख, त्याच्यामध्ये अजून आपण 61,000चे बुक्स परचेस केले. सो नाव आय हॅव 6,61,000 वर्थ ऑफ बुक्स. पण क्लोजिंग स्टॉक किती दिसतो आहे मला? इट इज 6 लाख. सो हा डिफरन्स कशामुळे आहे? ऑब्वियसली इट इज ड्यू टू द डेप्रिसिएशन. सो वॉट एवर इज द डिफरन्स बिटवीन दिस सब टोटल and the closing balance, that is your depreciation. So we can easily calculate the amount of depreciation like this. So for books, the amount of depreciation is 61,000. Okay. आता हे जे depreciation आहे ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दाखवणार आहोत एक्सपेन्स साईडला, राईट. अँड द क्लोजिंग बॅलन्स will be shown in the balance sheet asset side outer column. पण at the same time you will show all this calculation in the inner column as well. inner column मध्ये तुम्ही हे सगळं calculation दाखवायचं आहे. outer column मध्ये 6 लाख रुपीज तुम्ही दाखवणार आहात. Okay. Now let's see. Here they have also given you the same type of information for furniture. They have given you the opening balance, furniture purchased during the year and the closing balance for the furniture. So let's again see this working note. इथे सुद्धा आपण काय केलेलं आहे? जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती या फॉर्मॅटमध्ये त्या अमाऊंट्स आपण फिलअप केलेल्या आहेत. ओपनिंग स्टॉक त्यांनी दिलेला आहे 3,19,000. परचेसेस दिलेले आहेत 51,000. सो इफ यू ॲड दीज टू you get a subtotal of rupees 3,70,000. Now they have also given you the closing balance of asset which is 3 lakh. Fine. So furniture तुमच्याकडे आधी होतं 3,19,000चं, तुम्ही 51,000चं फर्निचर नवीन परचेस केलं. सो तुमच्याकडे फर्निचर झालं 3,70,000. बट हिअर वी आर गेटिंग द क्लोजिंग बॅलन्स ॲज 3 lakh. सो हा डिफरन्स कशामुळे आहे? Depreciation, which they have not mentioned in the problem, so you will calculate it
as the difference between these two amounts. Okay, so here the depreciation on furniture is 70,000 rupees. Now similarly, this depreciation will also be shown in income and expenditure account expense side, and balance sheet asset side ला तुम्ही ह्या ज्या अमाउंट्स आहेत ह्या इनर कॉलमला दाखवणार आहात, and the net amount, the net closing balance will be shown in the outer column. Okay, so I think तुम्हाला हे कळलेलं असेल आता. Now they have given you building fund. बिल्डिंग फंडचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, क्लोजिंग दिलेला नाही, बट वी कॅन इझिली फाइंड इट आउट. 10 लाख रुपीज ओपनिंग बॅलन्स आहे आणि 50% ऑफ डोनेशन्स जे आहेत इथे दिलं आहे त्यांनी की ते आर फॉर बिल्डिंग फंड. सो 50% ऑफ 7 लाख इज 3,50,000. सो तुम्ही लायबिलिटी साईडला कसं दाखवणार आहात, बिल्डिंग फंड इनर कॉलम 10 लाख, ॲड 3,50,000, आउटर कॉलम 13,50,000. Okay, now fixed deposits. Fixed deposits are opening balance त्यांनी दिलेला आहे 9,10,000 rupees. To this we are going to add fixed deposits purchased during the year 8,50,000 rupees. So when you add these two, you get a final amount of rupees 17,60,000. So हे सुद्धा तुम्ही बॅलन्स शीटला असेट साईडला दाखवणार आहात. सो हिअर ऑल्सो यू कॅन इझिली फाइंड आउट द क्लोजिंग बॅलन्स, जस्ट यू विल ॲड दीज टू अमाउंट्स. लास्टली दे हॅव गिवन यू द कॅपिटल फंड अमाउंट. दिस इज द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड. तो तुम्ही इनर कॉलमला दाखवणार आहात. त्याच्यामध्ये हे लाईफ मेंबरशिप फीज ज्या त्यांनी सांगितलं आहे की लाईफ मेंबरशिप फीज शुड बी capitalized. Here they have mentioned it. So you are going to add the life membership fees to this amount, and whatever is your surplus or deficit, that also you are going to adjust with the capital fund, and the final amount will be written in the outer column. Okay, so that's it. Now let's see whether we have covered all the adjustment. First and third we have already covered. Second adjustment is outstanding subscription is 5,300. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जेव्हा ॲडजस्टमेंट म्हणून देतात ते नेहमी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर असतं, आणि ह्याचे 2 इफेक्ट्स असतात. 2 इफेक्ट्स आर, फर्स्ट तुम्ही सबस्क्रिप्शनमध्ये ते ॲड करणार आहात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये, आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हा तुमचा असेट आहे. सो हे तुम्ही बॅलन्स शीट असेट साईडला सुद्धा दाखवणार आहात. So these are the 2 effects that you would give to outstanding subscription. Now all the posting and the adjustments are discussed. So you need to solve this problem on your own now. If you get a surplus of rupees 5,59,550, the answer is correct. This surplus will then be added to the capital fund, and then the balance sheet total will be 28,81,950. Okay, so try to solve it. If you have any doubts, please get back to me. Okay, thank you.